पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे संतोष देशमुखांची हत्या झाल्याचं मुख्य फिर्यादी शिवराज देशमुखांनी म्हटलं आहे। शिवराज देशमुखच्या जबाबात ही धक्कादायक बाब समोर आली आहे। संतोष देशमुखांचं अपहरण झाल्यानंतर तातडीनं केज पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्याचं शिवराज देशमुखांनी जबाबात म्हटलंय। मात्र केज पोलिसांनी 3 ते 3.5 तास आपली दखलच घेतली नाही। त्याचबरोबर फिर्याद दमानी लिहावी लागते आणि कायदा बदललेला असल्यामुळे पुस्तकं पाहून कलम लिहावे लागतात असं पोलीस कर्मचारी म्हटल्याचं शिवराज देशमुख यांनी जबाबात नमूद केलं आहे। पोलीस अधिकारी राजेश पाटील, प्रशांत महाजन आणि बनसोडे यांनी सर्व घटना सांगूनही त्यांनी तातडीने कोणतीही हालचाल केली नसल्याचं शिवराज देशमुख यांनी जबाबात म्हटलं आहे। कायद्याची मोडतोड करायचं काम या 2-3 पोलिसांनी अधिकाऱ्यांनी केलं। कारण कायदा ज्यांनी खरोखर प्रामाणिकपणे पाळून कृती करायला पाहिजे होती आणि त्यांनीच गुंडाला पाठीशी घालायचं काम केलं या पोलीस अधिकाऱ्यांनी। ही मारणाऱ्यांपेक्षा मोठे दोषी आहेत, मारणाऱ्यांपेक्षा। म्हणून जास्तीचे कलम यांच्यावरती लागले पाहिजेत आणि यांना सुद्धा खरंच फासावर लटकायला पाहिजे सरकारनं। आणि विशेष करून मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना सांगतो की तुम्ही मात्र पोलीस खात्याची शान जाऊ देऊ नका। असल्या अधिकाऱ्यांमुळे जर शान जाणार असली, खून होणार असली यांच्यामुळे, खूनच खरा हे अधिकाऱ्यांमुळे झालं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।